नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं फिजिक्स कॉर्नर या चॅनलवरती मी स्वागत करतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र सेट जो काही 23 जून 2019ला पेपर झाला होता, आपला पेपर दुसरा सब्जेक्ट फिजिक्स, त्यामधला पेपर सेट ए आणि क्वेश्चन नंबर 6 आणि 7. तर दोन्हीही क्वेश्चन 6वा आणि 7वा डिफरन्शियल इक्वेशनवर आधारित आहे. व्हॉट डिफरन्शियल इक्वेशन, डिफरन्शियल इक्वेशन. तर बघा, आता सर्वप्रथम आपण वळूया क्वेश्चन नंबर 6 कडे. कन्सिडर अ डिफरन्शियल इक्वेशन d2x अपॉन dt स्क्वेअर प्लस 2 टाइम्स dx बाय dt प्लस x इक्वल्स टू 0. ओके, हा जो x व्हेरिएबल आहे हा इंडिपेंडंट आणि हा जो t व्हेरिएबल आहे हा इथे डिपेंडंट व्हेरिएबल आहे. सॉरी उलट. एक्स व्हेरिएबल काय आहे डिपेंडंट आणि टी व्हेरिएबल काय आहे इंडिपेंडंट. ओके, आता बघा ठीक आहे. डिफरन्शियल इक्वेशन दिलं आहे, त्यानंतर कंडिशन दिलं आहे. आता या जे कंडिशन असतात का बरं असतात, कारण की आपण जेव्हा डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन फाइंड आउट करतो तर त्यामध्ये कॉन्स्टंट येतात. तर त्या कॉन्स्टंटची व्हॅल्यूज काढण्यासाठी आपल्याला हे गिवन कंडिशन दिलेली असतात. तर बघा, त्यांनी म्हटलं आहे की ॲट अ टी इक्वल्स टू 0 इट इज गिवन दॅट एक्स इक्वल्स टू 1 अँड डी एक्स बाय डी टी इक्वल्स टू 0. ओके, टी जेव्हा 0 असतो तेव्हा एक्सचा 1 असतो आणि डी एक्स बाय डी टी हा 0 असतो. तर त्यांनी विचारलं आहे की ॲट अ टी इक्वल्स टू 1 व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स. ठीक आहे ना. बघा, गिवन डिफरन्शियल इक्वेशन काय इथे d2x अपॉन dt स्क्वेअर प्लस 2 टाइम्स dx बाय dt प्लस x इक्वल्स टू 0. आता बघा, सर्वप्रथम आपल्याला x कॉमन काढून घ्यायचा आहे, जे d2 अपॉन dt स्क्वेअर प्लस 2 टाइम्स d बाय dt प्लस 1 इंटू एक्स इक्वल्स टू 0. आता बघा, हा जो d2 अपॉन dt स्क्वेअर आहे हा रिप्लेस करावा लागेल d स्क्वेअरनी. नंतर 2 टाइम्स d बाय dt रिप्लेस होईल dनी आणि प्लस 1 ॲज इट इज इंटू एक्स इक्वल्स टू 0. आता बघा, हा एक्स आपण राईट हँड साईडला शिफ्ट केला तर 0 बाय समथिंग ऑलवेज रिमेन्स 0. देअरफॉर d स्क्वेअर प्लस 2 टाइम्स d प्लस 1 इक्वल्स टू 0. ओके, हा झाला आपला गिवन डिफरन्शियल इक्वेशन. फॅक्टरायझेशन सिम्पल आहे, डी स्क्वेअर. आता बघा, या 2dला मी डी प्लस डी लिहितो प्लस 1 इक्वल्स टू 0. बघा, डी स्क्वेअर इंटू 1, डी स्क्वेअर इंटू 1 म्हणजे डी स्क्वेअर. मल्टिप्लिकेशन किती हवं आपल्याला डी स्क्वेअर, आणि जे काय ॲडिशन पाहिजे ते ॲडिशन किती पाहिजे डी प्लस डी 2d. ओके, तर बघा, डी प्लस डीचं ॲडिशन 2d मिळत आहे आणि मल्टिप्लिकेशन डी स्क्वेअर मिळत आहे. म्हणजे जे काय आपण स्प्लिटअप केलं ते योग्य केलं. तर बघा, आता या दोन टर्ममध्ये, पहिल्या दोन टर्ममध्ये डी कॉमन निघतो तर डी प्लस 1 रिमेन्स राहिला. आता इथे बघा, प्लस 1 कॉमन काढा म्हणजे डी प्लस 1 शिल्लक राहणार. आता बघा, हा डी प्लस 1 हा डी प्लस 1 कॉमन झाला. ओके, तर शिल्लक काय राहिला हा डी प्लस 1 इक्वल्स टू 0. डी प्लस 1 इक्वल्स टू 0 and d plus 1 equals to, or नाही and म्हणू आपण. therefore d equals to minus 1 and d equals to minus 1. ओके, these are the roots. हे काय फाइंड आउट केले आपण रूट्स. आता बघा, इंडिपेंडंट व्हेरिएबल आपल्याकडे x आहे, त्यामुळे आता बघा, हे जे काही दोन रूट्स आहे हे दोन्ही रूट सेम आहे. तर यासाठी सोल्युशन असतं आपल्याकडं x इक्वल्स टू c1 प्लस c2 इंटू टी ई पॉवर मायनस टी. ओके, जेव्हा रूट्स हे सेम असतात तेव्हा या टाईप्स आपल्याकडं असते सोल्युशन. ओके, तर बघा, हे झालं आपण जे काही गिवन डिफरन्शियल इक्वेशन देऊन होतं त्यावरून सोल्युशन फाइंड आउट केलं. आता बघा, आता आपल्याला गिवन ज्या कंडिशन्स आहे त्या यूज करायचं आहे. बघा, पहिली गिवन कंडिशन काय आहे की ॲट अ टी इक्वल्स टू 0 एक्स इक्वल्स टू 1. म्हणजे जेव्हा टीची व्हॅल्यू 0 असते तेव्हा एक्सची व्हॅल्यू किती असते म्हणताय 1. ठीक आहे ना, काही हरकत नाही.
ही कंडिशन यूज करूया आपण जो काय आपला गिवन इक्वेशन आला आहे यामध्ये. बघा एक्सची व्हॅल्यू किती म्हटलं आहे त्यांनी 1, C1 ॲज इट इज प्लस C2. टीची व्हॅल्यू किती म्हटलं आहे त्यांनी 0. ठीक आहे ना. आणि e पॉवर मायनस 0, e पॉवर 0, e पॉवर मायनस 0 अगेन 1. ओके, देअरफॉर 1 इक्वल्स टू C1, C2 इंटू 0 0, देअरफॉर C1 इक्वल्स टू 1. बघा मी म्हटलं होतं ना की जे काही गिवन कंडिशन्स दिलेल्या असतात आपल्याला ते कॉन्स्टंट व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी. आता बघा दुसरी गिवन कंडिशन आपल्याला दिलेली आहे की dx बाय dt इक्वल्स टू 0 ॲट t इक्वल्स टू 0. बघून घेऊया आपण. dx बाय dt इक्वल्स टू 0. हां, t इक्वल्स टू 0ला dx बाय dt पण किती दिले आहे 0. आता आपल्याकडं dx बाय dt तर नाही, dx बाय dt आपल्याकडे आहे का नाही. पण बघा जो काही सोल्युशन आहे आपला तो x इक्वल्स टू फंक्शन इन टीमध्ये आहे. ओके, म्हणजे जो काय आपला एक्स सोल्युशन आहे त्याला विथ रिस्पेक्ट टू टीनी आपण डेरिव्ह करू शकतो. म्हणजे बघा C1 प्लस C2 टाइम्स टी ई पॉवर मायनस टी. ठीक आहे, या एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी घ्यायचा आहे, घेऊ शकता. कारण की बघा हा झाला तुमचा पहिला टर्म, हा झाला तुमचा दुसरा टर्म. बरोबर आहे, दोन्ही टर्ममध्ये टी आहे त्यामुळे तुम्ही विथ रिस्पेक्ट टू टी याला डिराईव्ह करू शकता. फक्त इथं प्रोडक्ट रूल लावा लागेल आपला तुम्हाला. बघा dx बाय dt प्रोडक्ट रूल काय असतो की पहिला फंक्शन ॲज इट इज म्हणजे C1 प्लस C2 इंटू टी ॲज इट इज, दुसऱ्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह ई पॉवर मायनस टी. बरोबर आहे. आता मायनस टी हा इनर फंक्शन आहे, मायनस टीचा डेरिव्हेटिव्ह -1 कॉमन, टीचा डेरिव्हेटिव्ह रिस्पेक्टिव्ह 1. देअरफॉर दुसरा फंक्शन ॲज इट इज. आता पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, आता या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे तर C1 काय कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचा ऑलवेज डेरिव्हेटिव्ह 0. आता इथे बघा C2 काय कॉन्स्टंट, कॉन्स्टंट बाहेर, टीचा डेरिव्हेटिव्ह रिस्पेक्ट टू टी 1. ओके, तर बघा याला एकदा आपण सिम्प्लिफाय करून घेऊ. आता बघा दोन्ही टर्ममध्ये ई पॉवर टी आपल्याला कॉमन दिसतो तर ई पॉवर मायनस टी मी कॉमन काढून घेतला. बरोबर आहे. आता हा -1 उरला आणि काय उरलं C1 प्लस C2 इंटू टी आणि प्लस इथे काय उरलं C2. ठीक आहे, काही हरकत नाही. आता बघा आता जी गिवन कंडिशन आहे ती यूज करा. बघा dx बाय dt किती 0 आणि टीची व्हॅल्यू पण किती 0, म्हणजे ई पॉवर मायनस 0, -1 ॲज इट इज C1 प्लस C2 इंटू 0 प्लस C2. ठीक आहे, 0 ई पॉवर 0 0 म्हणजे -1 उरला, हा पण 0 झाला, हा C1 प्लस कडला C2. ठीक आहे. बघा आता आपण आपल्या ॲन्सरकडे येत आहे. बघा आता 0. आता -1नी मी C1ला मल्टिप्लाय केलं तर -C1 झाला प्लस C2 झाला. ओके, हरकत बा लेफ्ट हँड साईडला मी याला शिफ्ट केलं तर मायनस बनला प्लस C1 इक्वल्स टू C2. आता बघा C1ची तुमच्याकडे काहीतरी व्हॅल्यू आहे, C1ची व्हॅल्यू किती आहे 1, देअरफॉर C1ची व्हॅल्यू 1 टाकली, देअरफॉर C2 इक्वल्स टू 1. म्हणजे जो काही तुम्हाला C1 आणि C2 मिळाला तो किती मिळाला 1. आणि तुमच्याकडे सोल्युशन आहे x इक्वल्स टू C1 प्लस C2 इंटू टी ई पॉवर मायनस टी. बरोबर आहे. आता बघा तुमच्याकडे C1 C2ची व्हॅल्यू आहे, तुम्हाला फक्त टीची व्हॅल्यू पाहिजे. त्यांनी म्हटलंच आहे की टीच्या या व्हॅल्यूवर तुम्हाला सोल्युशन काढायचं आहे. बघा म्हटलंच आहे त्यांनी ॲट टी इक्वल्स टू 1 द व्हॅल्यू ऑफ एक्स आहे की नाही. म्हणजे टी इक्वल्स टू 1वर तुमची जी काही सोल्युशन आहे ते काय येणार. तर बघा यूज करा सगळं. C1 C2 पण तुमच्याकडं अवेलेबल आहे आणि काय म्हटलं त्यांनी ॲट टी इक्वल्स टू 1 सगळ्या व्हॅल्यूज पुटअप करा. एक्स इक्वल्स टू बघा C1ची व्हॅल्यू 1 प्लस C2ची व्हॅल्यू अगेन 1, टीची व्हॅल्यू इंटू 1. ओके, ई पॉवर टीची व्हॅल्यू 1. आता बघा 1 इंटू 1 प्लस 1 2 ई पॉवर मायनस ई. आता याला मी असं पण लिहू शकतो का बेटा, यस 2/e आय कॅन राईट. बघा 2 मार्कांचा क्वेश्चन आहे पण बघा किती लेंदी आहे. ओके, असले क्वेश्चन गेटमध्ये CSR नेटमध्ये 3.5 मार्काला कन्फर्मली येतातच. तर बघा 2/e आपला ॲन्सर आलेला आहे. तर बघूया आपण. बघा किती लेंदी क्वेश्चन होतं. बघा ऑप्शन बी इज देअर. लेंदी क्वेश्चन आहे की नाही. महाराष्ट्र सेट आहे. आता बघा दुसरा क्वेश्चन.
आता बघा हा जो क्वेश्चन आहे 7व्या नंबरचा, हा गेटमध्ये 2014ला पण विचारला होता. गेटमध्ये 2014ला विचारला होता. मला कोणीतरी म्हटलं होतं की बा क्वेश्चन्स जे रिपीट होतात काही बघा, म्हणजे काही गेटचे क्वेश्चन तुम्हाला सेटमध्ये मिळून जाणार, सेटचे क्वेश्चन गेटमध्ये मिळणार, आणि काही सेटचे क्वेश्चन CSIR नेटमध्ये पण मिळतात, महाराष्ट्र सेटचे क्वेश्चन असतात. ओके. आता हा जेव्हा मी पेपर दिला होता 23 जूनचा आणि मी ज्या पेपरमध्ये पास झालो होतो, हा क्वेश्चन मी पण रॉंग केला होता. आता काय रॉंग केलं बघूया आपण. आता बघा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, गेट 2014चा क्वेश्चन आहे आणि गेटमध्ये न्यूमरिकल खूप असतात, एक गोष्ट लक्षात घ्या. आता बघा, द सोल्युशन ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन, ठीक आहे, हा डिफरन्शियल इक्वेशन आहे, सब्जेक्ट टू द बाउंड्री कंडिशन, ठीक आहे, बाउंड्री कंडिशन्स पण दिलेले आहे, काही हरकत नाही. सर्वप्रथम फोकस करायचं की सोल्युशन फाइंड आउट करायचं. बघा आता d2y बाय dt² मायनस ऑफ y इक्वल्स टू 0. आता बघा d2 अपॉन dt² मायनस ऑफ 1 इंटू y इक्वल्स टू 0, y कॉमन काढला. आता हा रिप्लेस करायचा आहे मला d² मायनस 1 ऑफ y इक्वल्स टू 0. पुन्हा y मी शिफ्ट केला तर 0 बाय y काय जाणार 0, देअरफॉर d² मायनस 1 इक्वल्स टू 0, देअरफॉर d² इक्वल्स टू 1, देअरफॉर d इक्वल्स टू प्लस मायनस 1, म्हणजे d इक्वल्स टू 1 आणि d इक्वल्स टू मायनस. हे काय माझे रूट्स. आता बघा रूट्स काय डिफरंट आहे, तर यासाठी काय सोल्युशन असतो, y इक्वल्स टू c1 e पॉवर t प्लस c2 इंटू e पॉवर मायनस t. हा झाला माझा सोल्युशन. तर बघा सर्वप्रथम आता मी पहिली कंडिशन यूज करतो की y ऑफ 0 इक्वल्स टू 1, म्हणजे ॲट t इक्वल्स टू 0 y ची व्हॅल्यू किती माझी 1, y ची व्हॅल्यू 1, t ची व्हॅल्यू किती 0, e पॉवर 0 प्लस c2 इंटू e पॉवर मायनस 0, e पॉवर 0 e पॉवर मायनस 0, अगेन 1, देअरफॉर 1 इक्वल्स टू c1 प्लस c2. बघा इथपर्यंत मी पण तिथे सॉल्व केलं होतं, पण मी नेमकं चुकलो कुठं, बघा चुकतो आपण कुठं. बघा आता बघा ही जी कंडिशन आहे दुसरी, एकदा सोल्युशन मी पुन्हा परत लिहून घेतो इथे, c1 e पॉवर t प्लस c2 e पॉवर मायनस t. ओके, याला मी इक्वेशन 1 म्हटलं. आता बघा जी दुसरी कंडिशन आहे, y ऑफ इन्फिनिटी इक्वल्स टू 0, ठीक आहे, y ऑफ इन्फिनिटी इक्वल्स टू 0. बघा म्हणजे ॲट t टेन्स टू इन्फिनिटी y शुड बी 0. बघा y ची व्हॅल्यू 0 टाकली, c1 e पॉवर इन्फिनिटी प्लस c2 e पॉवर मायनस इन्फिनिटी. आता बघा e पॉवर इन्फिनिटी काय होते, इन्फिनिटी, म्हणजे c1 इंटू इन्फिनिटी प्लस c2. आता बघा e पॉवर मायनस इन्फिनिटीला 1 अपॉन e पॉवर इन्फिनिटी लिहिता येते, जे 1 अपॉन e पॉवर इन्फिनिटी इन्फिनिटी 1 बाय इन्फिनिटी 0 इंटू 0, ठीक आहे, 0 इक्वल्स टू c1 इंटू इन्फिनिटी, देअरफॉर c1 इक्वल्स टू 0 बाय इन्फिनिटी. ही डिफाईन आहे का बेटा, नाही आहे. 0 बाय इन्फिनिटी, इन्फिनिटी बाय 0 तुम्ही काहीच नाही सांगू शकत. हां, एक गोष्ट सांगू शकता की 1 बाय इन्फिनिटी 0 होते आणि 1 बाय 0 इन्फिनिटी होते, बट इज इट पॉसिबल टू डिफाईन 0 बाय इन्फिनिटी आणि इन्फिनिटी बाय 0, नॉट पॉसिबल. बघा इथे मी चुकलो होतो. आता इथे काय करायचं आहे तुम्हाला, बघा इथे बघा क्वांटम मेकॅनिक्सचा कॉन्सेप्ट यूज करावा लागेल तुम्हाला. ॲट x टेन्स टू इन्फिनिटी साय मस्ट बी 0, म्हणजे जेव्हा एक्सची व्हॅल्यू प्लस मायनस इन्फिनिटीला जाते, ओके, प्लस मायनस इन्फिनिटीला जाते, तेव्हा तो सोल्युशन 0 व्हायला पाहिजे, तो सोल्युशन 0 व्हायला पाहिजे. आता बघा y इक्वल्स टू, बघा क्वांटम मेकॅनिक्सचा कॉन्सेप्ट e पॉवर t प्लस c2 इंटू e पॉवर मायनस t. ओके, म्हणजे जेव्हा एक्सची व्हॅल्यू प्लस मायनस 0 होते तर सोल्युशन काय व्हायला पाहिजे, व्हॅनिश, तेव्हाच तो व्हॅलिड सोल्युशन असतो. आता बघा इथे आपल्याला t दिलेला आहे, ओके, ॲट t टेन्स टू इन्फिनिटी y 0 व्हायला पाहिजे, y 0 व्हायला पाहिजे. आता बघा आता हे जे दोन आपल्याला सोल्युशन आहे, कॉम्बिनेशन ऑफ 2 सोल्युशन आहे, जो काही आपल्याला y सोल्युशन मिळाला आहे तो कॉम्बिनेशन ऑफ 2 सोल्युशन आहे. आता या 2 सोल्युशनपैकी ॲट t टेन्स टू इन्फिनिटीला कोणता 0 होतो तो व्हॅलिड सोल्युशन राहील. आता बघा y इक्वल्स टू c1 e पॉवर t आणि y इक्वल्स टू c2 e पॉवर मायनस t. ओके, आता बघा c1 e पॉवर इन्फिनिटी आणि c2 e पॉवर मायनस इन्फिनिटी. आता बघा
व्हेरी इंटरेस्टिंग. बघा आता आपण सोल्युशनकडे वळत आहे. आता बघा C1 सॉरी बघा याचं बघा y C1 e पॉवर t हां C1 e पॉवर इन्फिनिटी. आता बघा C1 e पॉवर इन्फिनिटी म्हणजे y काय झाला इन्फिनिटी. ॲट अ t टेन्स टू इन्फिनिटी y पण काय झाला इन्फिनिटी, म्हणून हा व्हॅलिड सोल्युशन नाही आहे. आता बघा दुसरा -t therefore C2 e power minus infinity, therefore C2 e power minus infinity I can write 1 upon e power infinity, therefore C2 1 by e power infinity but 1 by infinity 0, therefore y equals to 0. ओके, म्हणजे हा सोल्युशन काय आहे व्हॅलिड. का, कारण की हा t टेन्स टू इन्फिनिटीला काय बनला 0. ओके बेटा, therefore y equals to C2 e power minus t. आणि मी तुम्हाला एक वर इक्वेशन 1 दिलेला आहे बहुतेक, तर C1 प्लस C2 हां इक्वल्स टू 1. काय बेटा C1 प्लस C2 इक्वल्स टू 1. आता बघा ओके, फायनली आपल्याकडे हे आहे. आता बघा याच्यात पण पुन्हा प्रॉब्लेम. आता बघा सोल्युशन आपल्याला पूर्ण मिळाला का नाही, कॉन्स्टंटची व्हॅल्यू तर गेली नाही, C2 तर तुम्हाला पाहिजे. आता बघा C2ची व्हॅल्यू जर मी 0 ठेवली तर सोल्युशन काय होऊन जाणार 0, पण आपल्याला सोल्युशनची काही व्हॅल्यू काढावं लागेल ना. आता बघा सपोज मी C1ची व्हॅल्यू 0 ठेवली आणि C2ची व्हॅल्यू 1 ठेवली इक्वल्स टू 1, म्हणजे C1ची व्हॅल्यू मी 0 ठेवली आणि C2ची व्हॅल्यू मी 1 ठेवली, बरोबर आहे. तर या व्हॅल्यूज मी ठेवला तर त्या व्हॅल्यूजनी हे सोल्युशन सॅटिस्फाईड केलं की नाही बघा. हो, C1ची व्हॅल्यू 0 ठेवली आणि C2ची व्हॅल्यू 1 ठेवली तर 1 आलं, म्हणजे 1 इक्वल्स टू 1 सोल्युशन सॅटिस्फाईड केलं. म्हणजे बघा हे जे काय आपण इक्वेशन काढलं तर या सोल्युशननी सॅटिस्फाईड केलं, म्हणून C2ची व्हॅल्यू आपण काय ठेवू शकतो 1, therefore y इक्वल्स टू e पॉवर मायनस t. दिस इज नथिंग बट युअर ॲन्सर. ओके, बट आता बघा पुन्हा प्रॉब्लेम आहे. हा खूपच लेंदी क्वेश्चन होता हा. तर आता बघा पण ऑप्शन आहे का आपल्याकडं, नाही, परंतु बघा याचा ऑप्शन डी आहे. आता डी ऑप्शन काय आहे, का बरं आहे डी ऑप्शन काय, कॉस हायपरबोलिक टी मायनस साईन हायपरबोलिक टी. आता बघा कॉस y इक्वल्स टू कॉस हायपरबोलिक टी मायनस साईन हायपरबोलिक टी. याचा फॉर्म्युला यूज केला. कॉस हायपरबोलिक टी काय होतं e पॉवर टी प्लस e पॉवर मायनस टी बाय 2 आणि साईन हायपरबोलिक टी e पॉवर टी मायनस e पॉवर मायनस टी बाय 2. आता बघा 2 काय कॉमन, तर 2 कॉमन काढून घ्या, 1/2 कॉमन काढला मी. आता बघा e पॉवर टी प्लस e पॉवर मायनस टी. आता हे मायनस टी साईन या ब्रॅकेटला द्यायला, देअरफॉर ई मायनस ऑफ e पॉवर टी मायनस मायनस प्लस e पॉवर मायनस टी. आता बघा हा प्लस हा मायनस कॅन्सल, तर काय उरला 1/2. 2 टाइम्स e पॉवर मायनस टी, 2 to get cancelled, what remains y equals to e power minus t. आलं की नाही बरोबर. लेंदी क्वेश्चन, हा क्वेश्चन गेटचा क्वेश्चन होता ना, इझी कसा राहणार. बघा हा CSR मध्ये जर आला असता हा क्वेश्चन हा तर 5 मार्काला पक्का होता. ओके, लक्षात, CSIR मध्ये हा क्वेश्चन 5 मार्काला असतो. एवढा लेंदी क्वेश्चन आहे, एवढे टफ क्वेश्चन असतात. महाराष्ट्र सेट म्हणून सर्वात चांगली सेट आहे कोणत्याही स्टेटपैकी. Okay, so thank you for watching. See you in the next video.